आपत्ती अथवा आणीबाणीच्या परिस्थितीत संपर्क कायम राहावा अथवा साधता यावा यासाठी पुणे जिल्ह्यातील 10 तहसील कार्यालयांमध्ये सॅटेलाइट फोन सज्ज ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय। त्यामुळे दुर्घटना घडल्यास तात्काळ संपर्क साधण्याबरोबरच मदतकार्य तातडीने सुरू करणे शक्य होणार आहे। दुर्गम, दरडग्रस्त तसेच पूरप्रवण भागांमध्ये नेहमीच मोबाईल नेटवर्कची अडचण निर्माण होते। त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर त्यांची माहिती वेळेवर प्रशासनाकडे पोहोचत नाही। त्यातून मदत कार्यालाही विलंब होतो। ही परिस्थिती टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा निर्णय घेतलाय। सॅटेलाइट फोन थेट उपग्रहांशी संपर्क साधून काम करतो, त्यामुळे कोणतेही मोबाईल नेटवर्क नसले तरी संवाद साधता येतो। सॅटेलाइट फोनवरून मोबाईल व लँडलाईन क्रमांकावर थेट संपर्क साधता येतो, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे, असे जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले। जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हा, भोर, पुरंदर, बारामती आणि दौंड तहसील कार्यालयांमध्ये हे फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत। विशेषतः दौंड आणि बारामती हे पूरप्रवण तालुके असून मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता। अशा वेळी सॅटेलाइट फोनमुळे जिल्हा प्रशासनाशी संपर्क राखणे शक्य होते। मान्सून काळात भटकंतीसाठी जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, भोर या पट्ट्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते। तसेच पालखी सोहळे, उत्सव, डोंगरदऱ्यातील यात्रा आणि दरड कोसळण्याच्या घटनाही घडतात। या पार्श्वभूमीवर या तालुक्यांमध्ये सॅटेलाइट फोनची उपलब्धता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। आपत्ती अथवा आणीबाणीच्या परिस्थितीत संपर्क कायम राहावा अथवा साधता यावा यासाठी पुणे जिल्ह्यातील 10 तहसील कार्यालयांमध्ये सॅटेलाइट फोन सज्ज ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय। त्यामुळे दुर्घटना घडल्यास तात्काळ संपर्क साधण्याबरोबरच मदतकार्य तातडीने सुरू करणे शक्य होणार आहे। दुर्गम, दरडग्रस्त तसेच पूरप्रवण भागांमध्ये नेहमीच मोबाईल नेटवर्कची अडचण निर्माण होते। त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर त्यांची माहिती वेळेवर प्रशासनाकडे पोहोचत नाही। त्यातून मदत कार्यालाही विलंब होतो। ही परिस्थिती टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा निर्णय घेतलाय। सॅटेलाइट फोन थेट उपग्रहांशी संपर्क साधून काम करतो, त्यामुळे कोणतेही मोबाईल नेटवर्क नसले तरी संवाद साधता येतो। सॅटेलाइट फोनवरून मोबाईल व लँडलाईन क्रमांकावर थेट संपर्क साधता येतो, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे, असे जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले। जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हा, भोर, पुरंदर, बारामती आणि दौंड तहसील कार्यालयांमध्ये हे फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत। विशेषतः दौंड आणि बारामती हे पूरप्रवण तालुके असून मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता। अशा वेळी सॅटेलाइट फोनमुळे जिल्हा प्रशासनाशी संपर्क राखणे शक्य होते। मान्सून काळात भटकंतीसाठी जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, भोर या पट्ट्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते। तसेच पालखी सोहळे, उत्सव, डोंगरदऱ्यातील यात्रा आणि दरड कोसळण्याच्या घटनाही घडतात। या पार्श्वभूमीवर या तालुक्यांमध्ये सॅटेलाइट फोनची उपलब्धता अत्यंत